नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशभरात निर्माण झालेल्या डाळीच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार करणार डाळीचा 40,000 मेट्रिक टन बफर स्टॉक. राज्यातल्या 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 14,708 गावांमध्ये दुष्काळसदृश स्थिती घोषित. उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी. देशाच्या किनारपट्टीवरील बंदरं आणि दीपगृहांच्या माध्यमातून पर्यटन विकासावर विशेष भर दिला जाणार. नितीन गडकरी. आणि मराठवाड्याचं हक्काचं पाणी कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यालाच दिलं जाईल, गिरीश महाजन यांचं आश्वासन. पाहूया सविस्तर वृत्त. देशभरात निर्माण झालेल्या डाळीच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार डाळीचा 40,000 मेट्रिक टन बफर स्टॉक तयार करणार असल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री संजीव कुमार बलियान यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. 30,000 टन तूर डाळ तर 10,000 टन उडीद डाळ असा एकूण हा 40,000 मेट्रिक टनचा बफर स्टॉक आहे. बफर स्टॉकसाठीच्या डाळी शेतकऱ्यांकडून बाजारभावानं खरेदी केल्या जातील असंही ते म्हणाले. बफर स्टॉक नसल्यानं डाळीच्या किमतीत वाढ झाल्याचं सांगून यंदा खराब हवामानामुळे डाळीचं उत्पादन घटल्याचंही ते म्हणाले. नवीन पीक बाजारात आल्यानंतर किमती कमी होतील असंही ते म्हणाले. आयात केलेली डाळ मुंबईत पोहोचली असल्याचंही बलियान यांनी स्पष्ट केलं. राज्यात 14,708 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं घेतला आहे. या गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. खरीपाच्या बाबतीत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करतानाच त्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आले. कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5% सवलत, शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, आवश्यक तिथे पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर्स आणि टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित न करणं असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईत दिली. पीक पैसेवारी, दुष्काळसदृश तालुके जाहीर करणं आणि प्रादेशिक नळ पुरवठा योजनांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली. या उपाययोजना लागू करताना तालुका हा घटक न मानता गाव हा घटक मानून उपाययोजना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेताना कापूस, सोयाबीन, मका, धान खरेदी केंद्र तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही खडसे यांनी दिले. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक शुल्कात 50% सवलत देणं सुलभ व्हावं, यासाठी ईबीसी उत्पन्नाची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात यावी. त्याचा फायदा राज्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या हजारो मुलांना होईल असंही खडसे यावेळी म्हणाले. तुलनेनं कमी खर्चिक असल्यानं देशात जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलं. बंदरं आणि रेल्वे मार्ग जोडलेले असतील तर मालवाहतुकीचा मार्ग सुलभ होतो, त्यामुळे आपलं मंत्रालय या गोष्टीकडे लक्ष देईल असंही गडकरी म्हणाले. मुंबईतल्या भाऊच्या धक्क्याचं नूतनीकरण लवकरच केलं जाणार असून तिथं रोरो सेवाही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रोरो सेवेमुळे मांडवा बंदर भाऊच्या धक्क्याशी जोडलं जाईल, तसंच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील असंही गडकरी म्हणाले. देशाच्या किनारपट्टीवरील बंदरं आणि दीपगृहांच्या माध्यमातून पर्यटनाच्या विकासावर भर देणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली. राज्यातल्या सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांच्या प्रतिनिधींबरोबर शासकीय समन्वय समिती स्थापन करणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय शाळांच्या मुख्याध्यापकांनी आणि प्रतिनिधींनी विनोद तावडे यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पालक शिक्षण संघटनेमार्फत शालेय स्तरावरील विविध अडचणींवर मार्ग काढावा, या शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, शाळेचा कालावधी, सुट्ट्या, शाळा सुरू होण्याच्या तारखा याबाबत सुसूत्रता आणण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात समन्वय साधावा अशा सूचना तावडे यांनी केल्या. सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी या शाळांचे 10 प्रतिनिधी आणि शासनाचे 3 प्रतिनिधी अशी समन्वय समिती स्थापन करून दर 3 महिन्यांनी समितीची बैठक घ्यावी असे निर्देशही तावडे यांनी यावेळी दिले. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यास सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयानं नकार दिला आहे. कोळसा खाण वाटप घोटाळ्यात मनमोहन सिंग यांनाही आरोपी करण्यात यावं अशी याचिका झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायाधीश भारत पराशर यांनी याचिका फेटाळली आहे. एफआरपीचे तुकडे नको ती एका रकमेतच द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल मोर्चा काढण्यात आला.
खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढून बैलगाडीतून आणलेली निवेदनं सहसंचालकांना सादर करण्यात आली. कारखानदारांनी FRP 3 टप्प्यात देण्याचा केलेला ठराव शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचं सांगत 6 नोव्हेंबरला जयसिंगपूर इथं भव्य ऊस परिषद घेऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल असं शेट्टी यावेळी म्हणाले. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातले शेतकरीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तीन वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या संकल्पनेतून साकारलेला एक गाव एक परिवार हा उपक्रम बीड जिल्ह्यातील अंभोरा इथं सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत लोकसहभागातून अनेक सकारात्मक कामं गावात करण्यात आली. या उपक्रमाला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं दूरदर्शनचे माजी निर्माते राम खाकाळ आणि संगीता मालकर यांनी विविध उपक्रमाची पाहणी केली. अंभोरा हे खडकावरील गाव एक परिवार या दूरदर्शनच्या कार्यक्रमामुळे गावाला प्रेरणा मिळाली आणि गावातील अनेक शेतांमध्ये शेततळी तयार झाली. या शेततळ्यांमध्ये डाळिंब, संत्री, मोसंबी यासारख्या फळबागा फुलल्या आहेत. गावात बचत गटाची स्थापना, गावातील आडाचे गाळ काढणं, त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न कमी झाला. तर गावात लोकसहभागातून रस्ताही तयार करण्यात आला आहे. 6 किलोमीटरचा रस्ता श्रमदानातून तयार केला. मंदिराचं काम तयार केलं. वॉल कंपाऊंडचे भिंत बांधली गेली. 2 देवीचे मंदिरं बांधले गेले आणि नदी खोदकाम केले आणि आमच्या गावात अंगणवाडीचं काम केलं. तलाठी ऑफिसचं काम झालं. या उपक्रमाच्या 3ऱ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात गावातील जन्मलेल्या मुलींच्या नावे ग्रामपंचायतीनं 2000 रुपयांची ठेव ठेवून मुली वाचवण्याचा संदेश दिला आहे. तसंच गावातील प्रत्येक मुलाला एक मूल एक झाड या संकल्पनेतून रोपट्यांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात विभा साळुंके यांनी व्यसनमुक्तीचे धडे गावकऱ्यांना दिले. खडकाळ जमिनीवर अतिशय सुंदर अशी डाळिंबाची शेती असेल, संत्र्याची शेती असेल आणि या ठिकाणी शेततळी नव्हती. ज्यावेळेस 2012 मध्ये एक गाव एक परिवाराने पाण्याचा एक थेंब, पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचा एक थेंब कसा वाचवला पाहिजे आणि त्यातून शेततळ्याची जी संकल्पना या ठिकाणी मांडली आणि आजच्या मितीला 2015 मध्ये जवळजवळ या गावामध्ये 50 ते 60 शेततळी तयार झालेली आहे. लोककल्याणाची दूरदृष्टी असणारे कुशल प्रशासक आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणजे दिवंगत शंकरराव चव्हाण होते, असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. पैठण इथं संत ज्ञानेश्वर उद्यानात माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री रामदास कदम, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणही उपस्थित होते. मराठवाड्यात हा 105 TMC क्षमतेचा जायकवाडी प्रकल्प असताना अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात मोठमोठाली धरणं झाली. त्यामुळे या प्रकल्पात पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. याचा परिणाम शेतीच्या पाण्यासाठी वादविवाद होऊ लागले. विकासाला खिळी बसली. तरी पण मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील जनतेला न्याय मिळणार आहे. दिवंगत शंकरराव चव्हाणांचा पक्षपात आणि जातपात विरहित आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असं सांगून भविष्यात जायकवाडी प्रकल्पात सिंचन कसं वाढेल याचा प्रयत्न केला जाईल. संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी आवश्यक तो निधी देऊन नूतनीकरण केलं जाईल आणि पुन्हा या प्रकल्पाला नावलौकिक मिळवून देऊ असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं आहे. माणूस हा स्वप्नाळू असतो, त्यामुळे स्वप्न बघण्यात काही गैर नाही. आज 21व्या शतकात वावरताना आधुनिक जगात तर विद्यार्थ्यांनी कठीण स्वप्न बघावी आणि त्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी ध्येयवेडं होऊन काम करावं असा सल्ला बोईंग कमर्शियल एअरलाईन्सचे एशिया पॅसिफिक उपाध्यक्ष सेल्स डॉ. दिनेश केसकर यांनी नागपुरात विद्यार्थ्यांना आणि जनसामान्यांना दिला आहे. विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VNIT तर्फे 18 ऑक्टोबरपर्यंत VNIT परिसरात ॲक्सिस या तंत्रज्ञान महोत्सवाचं केसकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी VNITचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार, संचालक नरेंद्र चौधरी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. ॲक्सिस तंत्रज्ञान महोत्सव तंत्रज्ञानयुक्त सॉफ्टवेअर, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कन्स्ट्रक्शन डिझाईन, आर्किटेक्चर यातील नव्या तंत्रज्ञानाला वाव देण्यासाठी हा महोत्सव भरवण्यात येत आहे. नॅशनल डिफेन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध तंत्रज्ञानाचं प्रदर्शन होईल. यामध्ये देशातील 30,000हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी या योगीराज बागुल लिखित पुस्तकाचं प्रकाशन मुंबईत माटुंगा इथं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झालं. समाजाची जोपर्यंत साथ मिळत नाही तोपर्यंत दलित समाज पुढे जाऊ शकत नाही. आम्ही समर्थ झालो तर आम्हाला आरक्षणाची आवश्यकता नाही. बाबासाहेब नसते तर आम्हाला आमचं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली नसती. बागुलांच्या पुस्तकानं बाबासाहेबांचे विचार कर्तृत्व पुढील पिढीला मिळणार आहे आणि त्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल असे विचार शिंदे यांनी आपल्या भाषणात मांडले. या कार्यक्रमाला आरसीएफचे व्यवस्थापकीय संचालक RG राजन, ग्रंथालय प्रकाशनचे दिनकर गांगल उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यात एका शेतकरी महिलेला पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या विरोधात भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंटच्या वतीनं मुंबईमध्ये आझाद मैदानात निदर्शनं करण्यात आली. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांमध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मारहाण करणाऱ्या पोलिसांचं त्वरित निलंबन करावं आणि पीडित महिलेला 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कविवर्य नारायण सुर्वे आणि कैलास पगारे पुरस्कार वितरण सोहळा नाशिकमध्ये संपन्न झाला. कवयित्री प्राध्यापक योगिनी सातारकर पांडे यांना जाणीवांचे हिरवे कोंब या कविता संग्रहासाठी 5,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. संजय दोबाळे यांच्या अजून किती काळ या कविता संग्रहाला कैलास पगारे पुरस्कारानं गौरवण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर BA चोपडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. सकाळचे संपादक उत्तम कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर रावसाहेब कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पुरस्कार प्राप्त कवींनी आपल्या कविता सादर केल्या. माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली देण्यासाठी मुंबईत नुकताच एक कार्यक्रम संपन्न झाला. मेक युअर मदर स्माईल या मोहिमेअंतर्गत कथेच्या माध्यमातून 30 जणांनी आपल्या आईप्रती प्रेमभावना व्यक्त केल्या. यातूनच डॉक्टर कलामांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला महेश भट, पूनम महाजन, जाफर सुरेशवाला, सलीम खान उपस्थित होते. हिरवा निसर्ग, मोठमोठ्या डोंगर रांगा, नद्या आणि खाड्यांमधून वळणावळणाच्या मार्गानं झुकझुक करत जाणारी कोकण रेल्वे 25 वर्षांची झाली आहे. तिच्या प्रवासाची ही गाथा. गणेशोत्सव असो वा शिमगा, उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा वर्षा सहल, प्रत्येकाची पावलं कोकणाकडेच वळतात. हिरवागार निसर्ग, नद्या, धबधबे, वळणावळणाच्या वाटा, अथांग समुद्र किनारे, आंबा पोफळीच्या बागा, रानमेवा आणि गावच्या टुमदार घरापर्यंत पोहोचवणारी सर्वांची सोबती असते ती कोकण रेल्वे. 15 ऑक्टोबर 1990 या दिवशी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झाली. रोहा ते मडगाव या 741 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गामुळे कोकणात रेल्वे धावू लागली. त्यानंतर मडगाव, रत्नागिरी आणि रोह्यात कोकण रेल्वेची कामं सुरू झाली. कोकण रेल्वे मार्गावरची पहिली रेल्वे मंगळूर ते उडुपी या दरम्यान धावली. त्यानंतर 26 जानेवारी 1998 साली कोकण रेल्वेचं उद्घाटन झालं. कोकण रेल्वे हा मुंबई आणि मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे. उत्तर गोव्यामधल्या पेडणे इथल्या एका बोगद्याचं काम पूर्ण व्हायला 6 वर्षांचा कालावधी लागला. कोकण रेल्वेची एकूण 59 स्थानकं असून ती एकूण 320 वळणं घेत आपला प्रवास पूर्ण करते. तसंच एकूण 179 मोठ्या पुलांवरून ती धावते. त्यातला होन्नावरचा शरावती नदीवरचा पूल 6778 फूट इतका सर्वाधिक लांबीचा पूल आहे. दुर्गम भागातून कणखर अशा सह्याद्री पर्वत रांगांमधून धावताना अनेक अडचणींचा सामना करत कोकण रेल्वेने 25 वर्ष पूर्ण केली. येत्या काळात कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुकर हो, हीच सर्व प्रवाशांची अपेक्षा. हवामान. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात निर्माण झालेल्या डाळीच्या टंचाईवर मात करण्यासाठी केंद्र सरकार करणार डाळीचा 40,000 मेट्रिक टन बफर स्टॉक. राज्यातल्या 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 14,708 गावांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती घोषित. उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी.
देशाच्या किनारपट्टीवरील बंदरं आणि दीपगृहांच्या माध्यमातून पर्यटन विकासावर विशेष भर दिला जाणार, नितीन गडकरी. आणि मराठवाड्याचं हक्काचं पाणी कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यालाच दिलं जाईल, गिरीश महाजन यांचं आश्वासन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.